गोकुळ गीते नाशिक विधान परिषद निवडणूक लढण्यावर ठाम. गीतेंच्या मंथरणीचे सगळे प्रयत्न निष्फळ. कौल माझ्या बाजूने माघार घेतल्यास मतदारांचा घात होईल. गीतेंची भूमिका. उपमुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलावली. उद्या नंदनवन बंगल्यावर बैठक होणार. नाशकातील बंडखोरीवरून सेना मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा. रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. कर्जतमधील 20 नगरसेवकांचा शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. तर वरळीमधील माजी शाखा प्रमुख सूर्यकांत कोळींसह कार्यकर्त्यांचाही शिवसेनेत प्रवेश. कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात भव्य मोर्चा. जयंत पाटील, राजू शेट्टी यांच्यासह अनेक शेतकरी रस्त्यावर. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा. सांगलीमध्ये ड्रोन मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध. बैल दगावल्यानं शेतकऱ्यावर पत्नीला नांगराला जुंपण्याची वेळ. लातूरच्या देवणी तालुक्यामधल्या बांबळी गावातील हृदयद्रावक व्हिडिओ समोर. रोहित पवारांकडून व्हिडिओ ट्विट करत विशेष मदत करण्याची मागणी. मुंबईतील वॉटर टँकर असोसिएशनचा संप अखेर मागे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या केंद्राकडे पाठपुराव्याच्या आश्वासनानंतर निर्णय. 2 दिवसांपासून सुरू होतं आंदोलन. पुणेकरांना 15 तारखेपासून दिवसाआड पाणीपुरवठा होणार. पालिका प्रशासनाकडून पाणी कपात जाहीर. धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्यानं निर्णय. स्विमिंग पूल बांधकामांना पाणीपुरवठा बंद. कोकण मध्य महाराष्ट्रामध्ये मान्सूनची आगेकूच. पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये राज्याच्या आणखीन काही भागात मान्सून दाखल होणार. कोकणाला पावसाचा येलो अलर्ट. विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. मुंबईच्या घाटकोपर विक्रोळी परिसरात पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा. शिर्डी साई मंदिर परिसरातील प्रसाद विक्रेत्यांवर एफडीएचे छापे. बुरशीयुक्त पेढ्याबाबत भाविकांच्या तक्रारीनंतर कारवाई. प्रसादाचे नमुने गोळा करून तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवणार.